गुड मॉर्निंग स्टुडंट. कालचा संडे टेक्निकल प्रॉब्लेममुळे आपण क्लास घेऊ शकलो नाही. आज पिरियॉडिक प्रॉपर्टीज मधली चौथी जी प्रॉपर्टी आहे ज्याला आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, त्यालाच इलेक्ट्रॉन ॲफिनिटी असे देखील म्हणतात. पहिला आपण मुद्दा बघितला ॲटॉमिक अँड आयोनिक साईज. दुसरा मुद्दा आपण बघितला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. तिसरं बघितलं आपण आयोनायझेशन एन्थाल्पी. त्या सिरीजमधलाच चौथा अत्यंत महत्त्वाचा पण छोटासा जो पार्ट आहे त्यावर आपण चर्चा करायची आपल्याला. त्या मुद्द्याचं नाव परत रिपीट करतोय, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी किंवा इलेक्ट्रॉन गेन ॲफिनिटी. काय आहे हा मुद्दा, चला समजून घेऊ. मी इथे दोन ॲटम काढलेत. जस्ट ऑब्झर्व क्लोज. आता हे जे दोन ॲटम आहेत, फक्त आता ॲटमकडे लक्ष द्या. आता पहिल्या ॲटमकडे लक्ष द्या. पहिल्या ॲटममध्ये सेंटरला न्यूक्लियस आहे. या न्यूक्लियसच्या बाजूला पहिला ऑर्बिट आहे, नंतर दुसरं ऑर्बिट आहे. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, दुसऱ्या ऑर्बिटलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. आता तुम्ही सांगा, ज्या ॲटममध्ये 3 इलेक्ट्रॉन असतील तो ॲटम कोणाचा? तो आहे लिथियमचा. आपण एक जनरल रिप्रेझेंटेशन घेतले. तसं आपण कार्बनबद्दल सुद्धा घेऊ शकतो किंवा त्याच्या पुढचा जो एलिमेंट आहे ऑक्सिजनबद्दल सुद्धा घेऊ शकतो. चला मी थोडंसं चेंज करतोय. ग्रुप नंबर 16शी रिलेटेड जे आहे ऑक्सिजन, त्याबद्दल चर्चा करूया. मी 5 इलेक्ट्रॉन टाकतो. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता झाले टोटल 8 इलेक्ट्रॉन. आता टोटल 8 इलेक्ट्रॉन पहिल्या ऑर्बिटलमध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिटलमध्ये 6. आता झाला हा ऑक्सिजन. आता या ऑक्सिजनमध्ये सेकंड जो ऑर्बिटल आहे त्यामध्ये एकूण 6 इलेक्ट्रॉन आहेत. आता मी काय करतोय बघा, या 6 इलेक्ट्रॉनपैकी जो हा जो लास्ट ऑर्बिटल आहे त्याला आपण म्हणूया व्हॅलेन्स ऑर्बिटल. या व्हॅलेन्स ऑर्बिटलमधला 1 इलेक्ट्रॉन मला काढायचा जर असेल, 1 इलेक्ट्रॉनला मला रिमूव्ह करायचं असेल, 1 इलेक्ट्रॉन त्या ॲटमच्या ऑर्बिटलमधला इलेक्ट्रॉन जर मला काढायचा असेल तर काय करावं लागेल? मला बाहेरून एनर्जी, एक्सटर्नल एनर्जी ह्याला सप्लाय करावं लागेल. म्हणजे मी इथे एनर्जी दिल्यानंतर तो इलेक्ट्रॉन बाहेर चाललाय. आणि तो इलेक्ट्रॉन जर बाहेर गेला तर ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज येईल, म्हणजे डेफिनेटली नेहमीच कॅटायन तयार होतील. का? कारण की ॲटममधून जर इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला तर त्याचं कन्व्हर्शन कॅटायनमध्ये होतं. आणि मी 1 इलेक्ट्रॉन काढला तर या प्रकारे जे मी दिली एनर्जी त्याला आपण म्हणूया त्याची फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी. ठीक आहे ना? तर कॅटायन तयार केला. आता आयोनायझेशन एन्थाल्पीची तुलना आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीशी करू. आता परत दुसरा जो ॲटम आहे त्याबद्दल बघूया. मी परत याचं ऑक्सिजनमध्ये कन्व्हर्शन करतो. 4 5 आणि 6. आता हा ऑक्सिजनच आहे, सेम पहिल्यासारखाच मॉलिक्यूल आहे. इथे ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्जचा अर्थ आहे 1 इलेक्ट्रॉन निघाला. आणि इलेक्ट्रॉन एखाद्या ॲटममधून काढण्यासाठी मला बाहेरून एनर्जी द्यावी लागेल. पण समजा मी या ऑक्सिजनच्या ॲटमला बाहेरचा 1 इलेक्ट्रॉन या ऑर्बिटलमध्ये जर दिला, म्हणजे दुसरा बाहेरचा 1 इलेक्ट्रॉन ऑक्सिजनच्या ऑर्बिटलमध्ये मी दिला, तर काय होईल? तर असं होईल की हा जो ॲटम आहे त्या ॲटमला स्वतःची एनर्जी असते आणि बाहेरचा 1 इलेक्ट्रॉन आल्यामुळे तो स्वतःची एनर्जी काय करतो? लॉस करतो. म्हणजे ॲटममधून एनर्जी बाहेर पडेल. पहिल्या केसमध्ये काय झालं? बाहेरून आपण एनर्जी दिली. आता ॲटमची एनर्जी कमी होते. ॲटमची एनर्जी कमी झाली, बाहेर पडली, त्यालाच म्हणायचं इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. एन्थाल्पी म्हणजे एनर्जी. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी किंवा त्यालाच आपण इलेक्ट्रॉन ॲफिनिटी असं सुद्धा म्हणू शकतो. 2 केस आहेत. जर ॲटममधून एनर्जी बाहेर पडली, म्हणजे सिस्टीममधून एनर्जी सराउंडिंगमध्ये गेली,
तर ती नेहमीच मायनस किंवा निगेटिव्हमध्ये गृहीत धरतात. आणि जनरली जेव्हाही पिरियॉडिक टेबलमध्ये कुठल्याही ॲटममध्ये एक इलेक्ट्रॉन जर आपण टाकला तर त्या ॲटमची एनर्जी कमीच होणार. त्याला आपण म्हणणार निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, निगेटिव्हची व्हॅल्यू असते. पण एक्सेप्शनल काही केसमध्ये काय होतं की काही केसमध्ये, मोजक्या केसमध्ये असं होतं की जसं हॅलोजन फॅमिली आहे आणि हॅलोजन फॅमिलीमध्ये त्याचं ऑक्टेट पूर्ण आहे, सगळे स्टेबल आहेत, इलेक्ट्रॉनची गरज नाही. आणि इलेक्ट्रॉनची जर गरज नसेल तर इलेक्ट्रॉन आपण जर त्या ॲटमला हॅलोजन नाही, नोबल गॅसमध्ये आउटर मोस्ट ऑर्बिटल कंप्लीट झालेलं असतं आणि नोबल गॅसमध्ये आउटर मोस्ट ऑर्बिटल कंप्लीट झाल्यामुळे त्यांचं स्टेबल असतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. अशा ॲटममध्ये जर आपण एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन जर दिला तर ते ॲटम एनर्जी रिलीज नाही करणार. मग अशा वेळेस आपल्याला बाहेरून एनर्जी सप्लाय करावं लागेल, म्हणजेच त्याला त्याची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी कशी असते, पॉझिटिव्ह असते. म्हणजे ह्याच्यावरून आपण एवढं लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी म्हणजे एखाद्या ॲटममध्ये इलेक्ट्रॉन जर एक्स्ट्रा टाकला तर ॲटम स्वतःची एनर्जी बाहेर टाकतो, त्याला आपण निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी म्हणायचं. आणि फक्त नोबल गॅसमध्ये इलेक्ट्रॉन जर टाकला, इलेक्ट्रॉन टाकणं शक्य नाही, खूप अवघड काम आहे. मग हे अवघड काम कसं होईल? मग इलेक्ट्रॉन जर टाकायचं असेल तर आपल्याला परत एक्स्ट्रा एनर्जी त्या ॲटमला प्रोव्हाइड करावं लागेल, तेव्हाच तो इलेक्ट्रॉन नोबल गॅसमध्ये येईल आणि तो मग त्याचा एनायन, जसं इथे कॅटायन बनला, इथे ऑक्सिजनचा ॲनआयन असं बनेल, ॲनआयन, बरोबर आहे. ॲनायन म्हणजे कॅटायन कोणत्या केसमध्ये? आयोनायझेशन एनर्जीमध्ये. कॅटायन कधी? इलेक्ट्रॉन ॲफिनिटीमध्ये. इलेक्ट्रॉन ॲफिनिटी म्हणजे काय? इलेक्ट्रॉन देणे. आणि आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय? इलेक्ट्रॉन काढणे. हे दोन कॉन्सेप्ट आहेत. आता ग्रुप नंबर 16, 17 आणि 18 बद्दल आपण चर्चा करूया. एक फक्त मुद्दा लक्षात ठेवा आणि त्याच्यावर छोटे 2 क्वेश्चन टेक्स्टबुकमध्ये दिलेत. एक क्वेश्चन मी तुम्हाला समजून सांगतो, सेम त्याच बेसवर दुसरा क्वेश्चन आहे, तो तुम्ही तुमच्या प्रॅक्टिससाठी लक्षात ठेवा. ट्रेंड बघा आता पिरियॉडिक टेबलमध्ये फ्रॉम टॉप टू बॉटम, जसं तुम्ही खाली जाल, वरपासून, वरचे ग्रुप आहेत, वरचे एलिमेंट आहेत, तेथून जसं खाली जासाल तसं निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ही डिक्रीज होत जाते. ठीक आहे, वरून इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी डिक्रीज होत जाते. फ्रॉम टॉप टू बॉटम इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी डिक्रीजेस. बुकमध्ये दुसरा मुद्दा नाही सांगितला, परत आपण बघूया. फ्रॉम लेफ्ट टू राईट अक्रॉस द पिरियड इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी इन्क्रीजेस. त्याच्यावर कोणताही प्रश्न नाही, त्याच्यावर जास्त चर्चा नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा, इन पिरियॉडिक टेबल इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी किंवा इलेक्ट्रॉन ॲफिनिटी फ्रॉम टॉप टू बॉटम डिक्रीजेस, फ्रॉम लेफ्ट टू राईट इन्क्रीजेस. आता त्या बेसवरच आपण थोडी चर्चा करूया. पहिला मुद्दा, ॲज वी गो डाऊन द ग्रुप 16 and 17 इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी डिक्रीजेस. आता प्रॉब्लेम पेज नंबर 141 वर दिला आहे. प्रॉब्लेम 7.4 फ्लोरीन हॅज क्वेश्चन आहे. आता ह्याच्यामध्ये थोडंसं ॲबनॉर्मल आहे, थोडंसं चेंज कॅरेक्टर आहे बरं का. वरपासून खाली गेलं तर काय व्हायला पाहिजे? इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, त्यालाच आपण निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी डिक्रीज व्हायला पाहिजे ॲक्च्युली. पण होतं काय बघा, फ्लोरीन हॅज लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह गेन एन्थॅल्पी दॅन क्लोरीन. म्हणजे फ्लोरीनपेक्षा क्लोरीनमध्ये इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी कमी व्हायला पाहिजे, क्लोरीनपासून ब्रोमीन करेंट अजून कमी व्हायला पाहिजे. बट काय होतं, फक्त एकाच केसमध्ये फ्लोरीन आणि क्लोरीनमध्ये फ्लोरीनपेक्षा इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ही क्लोरीनमध्ये जास्त होते. नंतर मग क्लोरीनकडून ब्रोमीनकडे कमी, ब्रोमीनकडून आयोडीनकडे अजून कमी आणि आयोडीनकडून परत ॲस्टेटिनकडे कमी. म्हणजे तो नॉर्मल ट्रेंड आहे. फक्त फरक कुठे आणि प्रश्न कसे असतात, जिथे कुठं चेंज असेल, जिथे कुठे काहीतरी ॲबनॉर्मल कॅरेक्टर असेल, केमिस्ट्रीमध्ये ॲबनॉर्मॅलिटी असेल, क्वेश्चन एक्झॅक्टली तिथेच विचारला जातो. आणि तोच क्वेश्चन स्ट्रेस करून पेज नंबर 141 वर 7.4 मध्ये दिलाय. फ्लोरीन हॅज लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह गेन एन्थॅल्पी दॅन क्लोरीन. 3 मुद्दे,
त्याच्यातला 2 मुद्दे लक्षात ठेवा, अर्धा अर्धा मार्क फिक्स आहे. आता फ्लोरीन आणि क्लोरीन या दोघांची तुलना केली. फ्लोरीनचा ॲटॉमिक साईज जरा लहान आहे, क्लोरीनचा थोडासा मोठा. का? कारण क्लोरीन मध्ये 1 ऑर्बिटल जास्त आहे. फ्लोरीन हॅव अ स्मॉल साईज. कोणापेक्षा? क्लोरीन पेक्षा. चला ठीक आहे. दुसरं, फ्लोरीन जे आहे ॲटॉमिक साईज कमी आहे, न्यूक्लिअर चार्ज खूप जास्त आहे. हाय चार्ज डेन्सिटी म्हणजे इलेक्ट्रॉन जे आहेत कमी जागेत आहेत. चार्ज डेन्सिटी, न्यूक्लिअर चार्ज जास्त आहे, बरोबर आहे. हाय चार्ज डेन्सिटी दॅन क्लोरीन आणि हेन्स लोअर निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. निगेटिव्ह म्हणजे ह्या सगळ्या व्हॅल्यू कशा असतात? निगेटिव्ह मध्ये असतात. जसं फ्लोरीन जे आहे त्याची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ही -333 आहे. क्लोरीन त्याची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी -349 आहे, म्हणजे -333 आणि -349 वाढली, म्हणजे क्लोरीनची वाढली. पण त्याच्यानंतर ब्रोमीनची -325 आणि आयोडीनची -296 कमी 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 झाली. नंतर एकदम रुटीन आहे. फक्त चेंज कुठे? फ्लोरीन आणि क्लोरीन मध्ये. का? तर फ्लोरीनची साईज कमी आहे, चार्ज डेन्सिटी जास्त आहे, त्यामुळे क्लोरीन जे आहे त्याची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जास्त आहे फ्लोरीन पेक्षा. संपलं. हे जे छोटे 3 मुद्दे तेवढे लक्षात ठेवा. क्वेश्चन आला तर आपण सहज करू शकतो. या बेसवरच अजून एक प्रॉब्लेम तुमच्याच त्या टेक्स्ट बुक मध्ये एका कॉर्नरला दिलाय, तर मी त्याला क्वेश्चन नंबर 2 असं म्हटलंय. 7.2चाच एक सब क्वेश्चन आहे. क्वेश्चन असा आहे, ऑक्सिजन हॅज लेस निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. आता ऑक्सिजनची तुलना केली, ग्रुप नंबर 16 जी आहे त्याच्यात ऑक्सिजनची तुलना केली. ऑक्सिजन हॅज लेस इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी दॅन सल्फर, म्हणजे ऑक्सिजन आणि सल्फरची तुलना केली. आता काय सांगितलं ग्रुप 16 मध्ये? जसं जसं खाली जासाल इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी कमी कमी होणार, म्हणजे ऑक्सिजन पेक्षा सल्फरची कमी व्हायला पाहिजे. ऑक्सिजनची आहे -141 141 आणि सल्फरची आहे -200 वाढली, बरोबर आहे. सल्फरच्या नंतर आहे सेलिनियमची -195, त्यानंतर आहे टेलुरियमची -190 आणि त्याच्यानंतर आहे पोलोनियमची -174. कमी कमी होत गेली. डाटा लक्षात ठेवू नका, परत सांगतोय, डाटा लक्षात ठेवायची गरज नाही, हे फक्त समजून घेण्यासाठी तो डाटा आहे. आणि त्याच्यात क्वेश्चन दिलाय, ऑक्सिजनची निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी सल्फर पेक्षा कमी आहे. का? परत तेच 3 मुद्दे. ऑक्सिजन हॅज स्मॉल साईज, ऑक्सिजन हॅव हाय चार्ज डेन्सिटी, हेन्स लोअर निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ऑफ ऑक्सिजन दॅन सल्फर. उत्तर सांगितलंय, फक्त आता लिहून घ्यायचंय तुम्हाला. आता त्याच्यानंतर लास्ट मुद्दा ग्रुप नंबर 18 बद्दल. 16 बघितलं, 17 बघितलं, 18 म्हणजे हॅलोजन जी फॅमिली आहे त्याच्यात इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी कशी असते. तर ग्रुप 18 एलिमेंट्स हॅज नो टेंडन्सी टू एक्सेप्ट इलेक्ट्रॉन. तर जे ग्रुप 18 आहे त्याच्यात इलेक्ट्रॉन घेण्याची कॅपॅसिटी नसते. का नसते? स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS2 NP6 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नोबल गॅस साठी असतं, त्यामुळे त्यांची निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी आपण लिहू शकत नाही आणि त्यांची हेन्स हॅव अ लार्ज इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. त्यामुळे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ग्रुप 18 साठी बघायचं नाही, आपल्याला 16 आणि 17 साठी बघायचं. आणि त्यामध्ये सल्फर आणि ऑक्सिजनची तुलना, फ्लोरीन आणि क्लोरीनची तुलना, बस संपलं. ओके, चला आजच्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला, थँक्यू.